नमस्कार मित्रांनो, आपण शेलू बाजार गोगरी या गावामध्ये आहे आणि हे जे जमीन बघता हे 1 एकर आहे आणि या शेतकऱ्यांनी एका एकरामध्ये 8 ते 9 लाखाचं उत्पन्न घेतलं. आता कसं घेतलं आणि काय नियोजन होतं हे त्यांनाच आपण विचारू. या एका एकरात आपण हळद पेरली होती. आपल्याला वल्ली हळद झाली 225 क्विंटल. तर हा. आपल्याला हळदीचं उत्पन्नाला 8 ते 9 लाखाचं. त्याच्या बाद आम्ही त्याच्यावर पालक टाकला. हा तर 1 महिना हळदीला लागते, तर एका महिन्यात आम्ही 50-60 हजाराचा पालक विकला. हा हा त्याच्या बाद आम्ही बेडवर सोयाबीन लावलं. हळदीमध्येच साईडला लागवण केली. सोयाबीन हा, सोयाबीन. कितीचा ऍव्हरेज झाला सोयाबीनला? ते 6 क्विंटल झालं आपल्याला. 7 विकलं बरं. हा तर 42 हजार ते झालं. तर हळदीचं टोटल आपल्याला आलं 9 लाखाचं उत्पन्न. म्हणजे हळदीचं कितीचं उत्पन्न? हळद किती हळद झाली? 8 लाखात झाली आणि हे आपला सोयाबीन आणि पालक झाला लाख रुपयाचा. तर म्हणजे टोटल 9 लाखाचं 9 लाखाचं उत्पन्न तुम्ही या 1 एकरातून एका घेतलं. एकरात काढलं. बरं, तुमचं नियोजन काय होतं? नियोजन फक्त बेणं चांगलं होतं आणि शेणखत आणि खताची व्यवस्था आम्ही बरोबर वेळेवर केली. तर लोक म्हणतात शेती परवडत नाही. हा, हा. शेती घरची जर सगळे करणारे असले, व्यवस्थापन चांगलं असलं हा. तर शेती एका एकरात 8 ते 9 लाखाचं उत्पन्न कसं काढू शकते.